गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. वंदे श्रीमद् रामं सद्गुरुमती शांती सीतया शिविष्टं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्व बोधसेतुकरं पंचीकरण व्याख्या सुखबोधार्थ करोम्यहं सरलं संस्कृत वाग्ज्ञाना गुरुजर सद्भाषया मुमुक्षूणां धनाधडानो ब्रह्मथयो जीवने एटले देह माने पोते आपने ते सारू फरे 84 लक्ष योनिने हरी पामे जन्म मरणने. तर कालपर्यंत आपण काय श्रवण केलं? अधिकारी अनुबंध चतुष्ट जे आहेत त्या अनुबंध चतुष्टामध्ये अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन हे 4 प्रकारचं वर्णन जे अनुबंध चतुष्टामध्ये आहे ते पूर्णतः कालपर्यंत आपण बघितलेलं आहे. मंगल कसं केलं सुरुवातीला सद्गुरुविषयी त्याचंही चिंतन पाहिलं. पंचीकरण हा ग्रंथ पहिले संस्कृत भाषेमध्ये होता, नंतर तो गुजराती भाषेमध्ये आणि नंतर परत प्राकृत भाषेमध्ये आणला. इथपर्यंत आपण विषय बघितला पंचीकरणाचा. आणि आजपासून ह्या पंचीकरणामधले जे दृष्टांत आहेत त्या दृष्टांताला सुरुवात होत आहे. तुका ज्ञानदेव म्हणे दृष्टांताची मात च्या संगती तरुणो उपाय. का दृष्टांत दिले? कारण साधक जो आहे त्याला तरुण जाण्याकरता उपाय म्हणून हे दृष्टांत काय केलेले असतात, ह्या साधू संतांना दिलेले असतात. आणि हे दृष्टांत कसे करायचे? अगदी मन एकाग्र करून काय करायचं असतात, हे दृष्टांत ऐकायचे असतात. एकदा नाही कळणार, दोनदा नाही कळणार, तीनदा नाही कळणार, पण कळल्याशिवाय राहणार नाही. कारण का बरं? कारण हे शास्त्राचं काय असतं, शास्त्रत्वच असतं की ते कळून देणार म्हणजे देणार. एक आजोबा होते, ते नित्य नियमाने भगवद्गीतेचा पाठ करायचे, भगवद्गीता वाचायचे आणि परत ते सुंदर अशा आवाजामध्ये श्लोक म्हणायचे, गायचे. आणि त्यांचा मग नातू होता बर का. तो पण काय करायचा, आजोबा जसं करतात ना तसंच हुबेहूब आपणही करायचा. पाहता पाहता त्याला 5-6 वर्षे बरे झालेले होते त्या मुलाला, त्या नातवाला. मग तो एकदा असंच आपल्या आजोबाला विचारतो की आजोबा तुम्ही काय करायला गीतेचा पाठ करता, है का नाही? गीता ही तुम्ही सुंदर प्रकारे गायन करता, त्याचा भावार्थ सांगता, ते तुम्हाला सगळं लक्षात येते आणि मी पण तसंच करतो, पण मला काहीच कळत नाही. का कळत नाही? ह्याचा काय परिणाम आहे? का बरं कळत नसेल मला? तेव्हा आजोबानं लगेच उत्तर नाही दिलं. ते म्हणे ठीक आहे बाळा, तू काय कर, आपल्या कोठ्यामधली एकमेकाची दुरुडी आहे ना कोळशाची, ती घे बरं. आणि काय कर म्हणले, आपल्या समोर जी गंगा वाहिली ना नदी, त्यातलं पाणी आण बरं त्याच्यामध्ये भरून. आता ते छोटस बाळ त्याला काय कळतंय, त्यानं आपली घेतली दुरडी आणि गेला. कुठं गेला? पाणी आणायला, पाणी भरून आणण्याकरता त्या दुरडीमध्ये. आणि मग गेल्याच्या नंतर दुरडी भरायला लागलाय, यूज तर पाणी सगळं सांडून चाललंय.
एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, मग आला आजोबाला सांगू लागला, आजोबा हे काय आणायला लागलो म्हणे इथपर्यंत पाणी, पण ते पाणी येतच नाहीये. तेव्हा आजोबा म्हणतात, नाही नाही रे तू प्रयत्नच करत नसशील, तू प्रयत्न कर ना. नाही हो मी खरंच बोलायलो, मी प्रयत्न करायलो. बरं जा बरं, मी तर दरवाजात उभा टाकतो आणि बघ बरं जा बरं आण बरं तू एकदा भरून, प्रयत्न करायलास का नाही, आणायलास का नाही ते पाहतो मी. ठीक आहे म्हणे. पळत पळत गेला आणि गंगेवरून ते पाणी भरायला लागलेलं आहे, त्या दोडीमध्ये याय लागलेलं आहे सगळं पाणी. काय झालं अजून सांडून गेलं. बघा बरं आजोबा तुम्हाला सांगू लागलो ना मी की पाणी काय होत नाही त्या दोडीमध्ये. अरे बरोबर आहे, त्या दोडीमध्ये कसं पाणी बसन, पण बाळा तुझ्या एक लक्षात गोष्ट आली का? काय आजोबा कोणती गोष्ट? ही दुर्डी जेव्हा तू पहिल्यांदा घेतली, ती कोळशाची दुर्डी कशी होती माय? तेव्हा तो म्हणतो की तो म्हणतो कशी होती? आजोबा सांगू लागले, ही काळी कुट्ट होती, कोळशाची दुरडी होती ना. पण आता बघ ना लक्ष करून, ही कशी आता झालेली आहे, अगदी पांढरी शिपट झालेली आहे. जसं आपण नवीन खरेदी करतो ना, तसा हिला रंग आलेला आहे, तशी ही दिसायला लागलेली आहे. म्हणजे हिच्यावरचा जो गंज चढलेला, म्हणजे जे धूळ चढली होती कोळशाची, काळी कुट्ट झाला होती ना ही दुरडी, आणि आता कशी झाली म्हणले, स्वच्छ झाली. तसाच प्रकार असतो बरं का. आपण जेव्हा हे दृष्टांत ऐकतो, आपल्याला पहिले सिद्धांत तर फक्त दृष्टांत ते कळतंय कुठं कळत नाही. हळूहळू मग दृष्टांत व्यवस्थित कळतात, सिद्धांत कळत नाही, आणि नंतर मग सिद्धांत कळायला काय होत असते, सुरुवात होते. आणि जेव्हा आपल्याला सिद्धांत कळायला सुरुवात होती ना, तेव्हा आपल्याला रहस्य कळते की ह्या दृष्टांताच्या पाठीमाग किती मोठा सिद्धांत होता. आणि इतका दिवस मी श्रवण करत होतो, असं वाटत होतं की मला कळायच लागले कळायच लागले, पण खरंच ना आज मला काय झालंय कळायला लागलंय की खरंच हे सिद्धांत किती महान आहेत बरं. मग का झालं असं? कारण जेव्हा जेव्हा आपण पहिल्यांदा श्रवण करू लागलो, तेव्हा तेव्हा हळूहळू हळूहळू आपलं अंतकरण शुद्ध होऊ लागलं, थोडं थोडं अंतकरणामध्ये बसू लागलं. आणि जेव्हा अंतकरण शुद्ध झालं आपलं, तेव्हा आपल्याला दृष्टांत नुसता पाठांतर केले, सुरुवातीला पाठांतर केला, पाठांतर करून सांगितले दृष्टांत. आणि पण नंतर जेव्हा जेव्हा नुसती झलक मारू लागलो त्या सिद्धांताकडे, तेव्हा ते सहज काय होऊ लागले, त्याचे शब्द जे आहेत, त्या शब्दामधला जो रस आहे तो सहज अंतकरणामध्ये ठसू लागला. का? कशामुळं? कारण निरंतर ह्याच्यामध्ये डुबून राहिल्या मुळा. अशी स्थिती काय होत असते, हळूहळू प्राप्त होत असते. फक्त काय करावं लागतं, टिकून राहावं लागतं, श्रवण सोडायचंच नसतं जोपर्यंत. कारण पंचीकरणाच्या शेवटी शेवटी आपण पाहिलं काय सांगितलेलं आहे, की शेवटच्या श्वासापर्यंत गुरुला, शेवटच्या श्वासापर्यंत शास्त्राला, आणि शेवटच्या श्वासापर्यंत ईश्वराला कदापि सोडायचं. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ह्या तीन तत्वाला कधीच काय करायचं नाही, विसरायचं नसतं बरं का. म्हणजे का? कारण हे शेवटपर्यंत आपल्याला काय करणार आहेत, तर हे आपल्यावर उपकारच करणार आहेत, आपल्याला साथच देणार आहेत, आपलं हितच करणारे आहेत. म्हणून इथं सांगायला गेले आहेत, घनादडानो ब्रह्मथयो जीवने. अगदी घन म्हणजे घनवट असलेलं काय आहे, दडानो, घनवट दगड जसा असतो, घनवट जसं लोखंड असतं ना, किती बी फोडा, किती बी काही करा, काय होत नाही, लवकर फुटतच नाही, है की नाही. असा घनवट लोखंड दगड तसा आमचा भ्रम आहे बरं का. तसा जीवाचा काय झालेला आहे, घनादडानो जीवने, असा आमचा काय झालाय, घनवट असा भ्रम आम्हाला झालेला आहे. कुणाला झालाय? जीवाला झालाय. प्रत्येक जीवाला हा भ्रम झालेला आहे. आता भ्रम भ्रम म्हणजे तरी काय? भ्रम म्हणजे नेमकं असतं तरी काय? अहो भ्रम म्हणावं तरी कशाला, है का नाही. तर भ्रमाची व्याख्या सुद्धा सांगितली की जी वस्तू ज्या ठिकाणी नाही, नीट लक्षपूर्वक ऐका, भ्रम कशाला म्हणायचं. कारण सुरुवातीला महाराजांना भ्रम सांगितलाय, दृष्टांताच्या सुरुवातीला भ्रमामध्ये हा जीव अडकलेला आहे असं सांगितलंय. मग आपल्याला तो भ्रम मात्र काय झाला पाहिजे, कळला पाहिजे की नेमकं भ्रम कशाला म्हणावं. तर जी वस्तू ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी आहे असं वाटणं, हाच तर भ्रम आहे. रज्जू आहे पण दिसायला सर्प, हाच तर भ्रम आहे, आहे का नाही. आहे एक अन दिसणं एक, ह्याला काय म्हणायचं, भ्रम असं म्हणायचं. जी वस्तू आहे ती दिसत नाहीये, आहे कोण, परमात्मा पण दिसतच नाहीये. काय दिसायले, जगत दिसायले. बरं जगत तरी कुठं दिसायले, त्याच्या पुढे अजून पोहोचलंय हे.
जगताच्या पुढे काही सारी जगत तर आहेत, पण अजून जगतामध्ये हे माझं, हे तुझं, ह्याच्यामध्ये विभागणी झाली. बरं, माझं तुझ्यामध्ये माझ्यावर जास्त आसक्ती, जास्त प्रेम झालेलं आहे. आणि म्हणून अजून दृढ दृढ हा भ्रम काय झालेला आहे, होत गेलेला आहे. आणि ते मात्र जीव सोडायला तयारच नाही. म्हणून म्हणले घनवट असा भ्रम झालाय रे जीवा तुला. तुला किती बी सांगितलं तरी तू ऐकायला तयार नाही. म्हणून तू आता काय कर, ठीक आहे, तुला एकदम गुण येणार नाही. जसं त्या आजोबानं त्या आपल्या नातवाला सांगितलं तुला एकदम कळणार नाही, तसं संत महात्मे पण जीवाला तेच उपदेश करतात, तुला एकदम कळणार नाही. कारण का, अनादिकालाचा भ्रम आहे बरं का. एका जन्माचा नाहीये भ्रम. जेव्हाचा जीव तेव्हाचा शिव, जेव्हाचा शिव तेव्हाचा जीव सांगितलाय. आणि तेव्हापासून तू काय झालास, आपल्या स्वरूपापासून, कारण आलास ना, कशाला आलास तू, तर हे 2 दिवसाचा, म्हणजे महाराज म्हणतात ना की मी काय झालो म्हणले, इकडं एक हम बहुसा, एकाचे अनेक व्हावा, ही सृष्टी बघावं, इकडं बघायला आलता हा जीव, काय आहे इकडं नेमकं काय चाललेलं आहे, आला आणि इकडंच रमला, आता परत जायचं नावच घेत नाही. आणि तो जो आहे ना शिव, ह्याची प्रतीक्षा करायला कधी येतय कधी येतय, आणि हे इकडंच रमलंय. आणि तेव्हापासून मग ह्याला भ्रम झालाय. तेव्हापासून किती अध्यासावर अध्यासावर असा थर जमलेला आहे. कशाचा, ह्या भ्रमाचा, ह्या अध्यासाचा. आणि ते थर आता काढायची बारी आलेली आहे. कारण अनंत जन्मामध्ये तिळा इतकं तीळ तीळ पुण्य ह्याचा संचय झालेला आहे. आणि त्या संचयाचा उदय झाला ह्या जन्मामध्ये. आणि म्हणून हे शास्त्र, असे महान संत सद्गुरु सानिध्यामध्ये आपण आलेलो आहोत. या ग्रंथाच्या सानिध्यामध्ये आपण आलोत. आणि आता हळूहळू हळूहळू तो भ्रम आपला काय व्हायला लागलाय, निघायला वरचीवर निघतच असते बरं का. स्वच्छ होण्यावरच आहे. आणि एक दिवस पूर्णतः स्वच्छ सुद्धा होणार आहे. असा काय केला पाहिजे, ठाम जिद्द विश्वास आपण ठेवला पाहिजे. मग आता घनवट असलेला भ्रम कुणाच्या ठिकाणी आहे, तर जीवाच्या ठिकाणी आहे. एटले देह माने पोते आपणे, दृढ झाला. कशामुळे झाला, त्यानं काय मानले, देह माने पोते, देहाला मी मानलंय, देह माझा आहे असं ह्या जीवानं काय केलंय, समजलंय. आणि ह्या भ्रमडोहामध्ये बुडायला लागलेला आहे. का बुडायलाय जीव, का बुडायलाय भ्रमडोहामध्ये जीव, कारण ह्या जीवानं काय केलेलं आहे, देहाला मी म्हटलेलं आहे. आणि म्हणून ह्या भ्रमडोहामध्ये डुबक्या मारायला लागले. त्याच्यामधून काढावं लागन, काढलं तरच तुला काय होणार आहे, डुबणार नाहीस, ऐका नाही. जर तुला कोणी काढायचा जाता भेटला नाही, तर तू मध्ये डुबक्या मारून शेवटी काय करीन, नाका तोंडात पाणी जाईल. आणि झालं म्हणले तुझं हर हर महादेव होईल. म्हणून काय करावं लागल, तर सद्गुरूला शरण. कारण भ्रांती पासून हिरतरे, गुरु वाक्य म्हणत उतले, आत्मस्वरूपी घातले रोवून. या ह्या भ्रमातून, ह्या भ्रांतीतून काढणारे सद्गुरू आहेत. त्यांच्याशिवाय आपल्याला ह्या भ्रमातून कोणीही काढू शकत नाही. म्हणून शरणांगती कुणाची, संतांची, सद्गुरूंची. कारण ते ह्या भ्रमातून काय करत असतात, आपल्याला काढत असतात. म्हणून त्यांना कधीच काय करायचं नसतंय, सोडायचं नसतं. म्हणून तर गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. फक्त भाव तुम्ही डगमगू देऊ नका. संत महात्मे सांगायला लागलेले आहेत, जर तुमचा भाव इकडं तिकडं डगमगला नाही, तर निश्चित तुम्ही काय करता, तुमच्या स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचणार म्हणजे पोहोचणार. फक्त विश्वास, भाव आणि श्रद्धा हे परमार्थामध्ये खूप महत्वाचे काय आहेत, गोष्टी आहेत. मग एटले देह माने पोते आपणे, काय केलंय जीवानं, देह म्हणजे मीच आहे असं काय केली, दृढ भावना केली, मी आणि माझ. म्हणून तर देह हाडाची मोळीच आहे बर का. याच्यामध्ये आहे तरी काय, हाच तर विचार आता पंचीकरणामध्ये आलाय. कारण मीचा शोध करायचा आहे. आणि तोच शोध हा ग्रंथ आपल्याला, हे संत रूपी ग्रंथ आहे बरं का. आणि तो आपल्याला काय करत आहे, त्या मी पर्यंत नेणारा आहे. आणि मग तो जीवाला जो घनवट असलेला भ्रम झालेला आहे, त्या भ्रमातून काढणारे जसे सद्गुरू आहेत. आणि त्याला भ्रम कोणता झालेला आहे, कुणाला, ह्या जीवाला, देह मी. एटले देह माने पोते आपणे. मग काय होतंय, लगेच उत्तराला, प्रश्नाला उत्तर दिलं. एटले देह माने पोते, हो देहाला तू म्हणायलास, कशामुळे देहाला मी म्हणायला लागलो, त्याचं उत्तर दिलं. अरे तुला अनादिकालाचा भ्रम, घनवट असा भ्रम झालाय. कारण जन्माला आल्यापासून तुला कोणीच सांगितलेलं नाहीये.
कारण का नाही सांगितलं, तुला अधिकारच नव्हता, तू त्या योग्यतेचा नव्हतास म्हणून तुला, कारण अधिकार आल्याशिवाय काय होत नाही. जसं आंबा जे आहे का नाही, पाडाला लागल्याशिवाय पोपट तिथपर्यंत जातो का? जात नाही. जेव्हा त्याची गोडी असेल पाडाला आला की आपोआप पोपट जाते, त्याला आमंत्रण द्यायची सुद्धा गरज नाही कोणाला, त्या पोपटाला. तसा अधिकार आल्याच्या नंतर ह्याला ये म्हणण्याची गरज नाही, ती येते म्हणजे येते, कारण अधिकार आलेला आहे. म्हणून आपण कसे आहोत, सगळे भाग्यवान भाग्यवान आहोत आपण सगळेजण. कारण का? आपल्याला अधिकार तसा प्राप्त झालेला आहे, म्हणून आपण सहज इथपर्यंत आलेलो आहोत. मग आता हा जो घनवट असलेला भ्रम, कोणता भ्रम आहे जीवाला? कोणता भ्रम आहे श्यामलताई? कोणत्या भ्रमामध्ये जीव अडकलाय श्यामलताई? बोला, कळावं माणसाला. म्हणून काय करायचं, सगळं लक्ष कुठं घालायचं आहे? श्रवणामध्ये. आपल्याला कळावं कोणता भ्रम झालाय, कोणत्या भ्रमामध्ये आपण अडकलो, का अडकलो, कसं अडकलो, आणि ते आता काढायचं. मी आणि माझ्यामध्ये अडकलो, हे भ्रम झाला आपल्याला. बर, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बोला मला ताई, कोणता भ्रम झालाय? हे सगळं दिसणार, सगळं जे जे आहे ते सगळं माझच आहे, मी माझ्यातच. अहम ममते बंधू नाहम ममते मुक्तता, मी आणि माझ. आपल्याला हाच भ्रम झाला. कुंदाताई बोला, कोणता भ्रम झालाय जीवाला? मी सांगतो ते. एकच मिनिट, कुंदाताई नाही येत का? रामकृष्ण हरी. हा बोला, कोणता भ्रम झालाय? भ्रम होय. बर, मी सांगू का ताई? मी आणि माझ हेच भ्रम झालाय की. बरं बरं, ठीक आहे. कोण म्हणायला? देवगुरुदेव ताई, मी सांगते, शिव असताना जीव, शिव असताना जीव आहे वाटलं, म्हणून हे भ्रम झालाय. बरं, शिव ठीक आहे, असताना जीव. ठीक आहे. आशाताई बोला, आशाताई बोला. रामकृष्ण हरिताई, हा देह माझा आहे असा भ्रम झाला या जीवाला. बरं, किती योग्य उत्तर दिलं आशाताईनं, आणि हेच हवं होतं मला. कारण का बरं? बघा, त्या काहीच त्यांना येत नाहीये, आहे का नाही? त्यांना सांगतात, स्पष्टता देतात, कारण जी आहे ती वस्तुस्थिती सांगतात. अहो ताई, हे लेकरं असतात माझ्या जवळ म्हणून मी म्यूट लवकर उघडत नाही, म्हणजे एवढं असून सुद्धा किती म्हणजे लक्ष आहे बघा. म्हणून लक्ष नेहमी लक्षाच्या ठिकाणी असावं. उत्तर योग्यच पाहिजे, ऐक नाही, योग्यच उत्तर असेल तरच काय होत असते, आपलं समाधान होत असते बरं का. कारण देहाला मी म्हणणं, आतापर्यंत तेच सांगितलंय ना, इतके वेळ काय म्हणलं? देहाला मी, कारण देह एटले देह माने पोते आपणे. काय म्हणतात? देहाला मी म्हणलं म्हणून भ्रम झालाय, कारण तू देह नाहीयेस ना, तू कोण आहेस? तू कोण आहेस तेच तर ओळख करून घ्यायची. आता मी कोण आहे, मी कोण आहे ह्याचाच तर शोध. महाराज सांगायला तिथं, देह तू नाहीस, ठरवायचं. देह मी नाही ना, आतापासून देहाला मी कधीच म्हणायचं नाही. आजपासून पंचमीचं कोण कोण म्हणणार की देह मी नाही? ही प्रतिज्ञा कोण कोण घेणार की देह मी नाही? योग्य प्रतिज्ञा आणि घ्यायची. हा, आपण ही काय करायची? माझा नाही, हे पंचमहाभूताचं आहे. सगळ्यांना आपण बोलायला लागलो ना, सगळ्यांनाच वाटतं मला बोलावं, मला बोलावं, आणि बोलल्यामध्ये मग आपला पाठाची वेळ संपून जाईल, है का नाही? फक्त हात वर केला तरी मला समजून जाते की हो गडे, आजपासून हे काय करणारे ठरवणार आहेत, काय की देह मी नाही असा निश्चय करणारे आहे. 11 जणांनी हात वरी केलाय. अगदी त्यांना काय होणार आहे? जशी त्यांची मनातली इच्छा आहे. कोणती इच्छा? परमार्थाची इच्छा, नाही तर तुम्ही संसाराची म्हणता. 16 जण आलेत. आता संसाराची इच्छा नाही, मी संसाराची इच्छेची गॅरंटी देणार नाही बरं का. मी कशाची गॅरंटी द्यायला लागले? जर तुम्ही परमार्थाची इच्छा करता त्याची, कारण परमार्थाची तुम्ही इच्छा जेव्हा करता ना, ती तुमची सफल होणार म्हणजे होणार. कारण शास्त्र सांगायले, संत सांगायला लागले, ईश्वर सुद्धा हेच सांगायले. 25 जणां 26 जणांचा हात, म्हणजे किती जणांनी आज प्रतिज्ञा घेतलीत, आणि खरंच आहे, आणि घेतलीच पाहिजे. आजपासून ठरवायचंच आहे आपल्याला की देह मी म्हणायचा नाही. नेहमी तत्परायण राहायचं, नेहमी अहर्निश कशामध्ये राहायचं की देह मी नाही, हा देह म्हणजे मी नाही. बघा ना, एकदा का देह मी नाही म्हटलं की सगळंच त्याच्यासोबत निघून चाललंय, त्याच्यासोबत आसक्तीच राहिली नाही आता.
देह मी नाही म्हणलं की प्रत्येक गोष्ट जाऊ द्या ना, देहाचे संबंधी आहेत. माझा देह नाही, मग संबंधी तरी माझे आले का? बरं, सगळ्या वस्तू कोणासाठी लागायला? देहासाठी लागायला. माझा देह नाही तर त्या वस्तू भेटल्या काय न भेटल्या काय? बघा बरं कुठं चाललंय, कुठं चाललाय अधिकार. पण निश्चयावर काय करा आता तुम्ही, निश्चय जे करणार आहात ना, जे देह मी नाही हा जे निश्चय, त्याच्यावर प्रबळ राहा, ते डगमगू देऊ नका. ही मात्र काय करा सगळ्यांनी, अगदी खात्रीपूर्वक काय करायचं, इथे लक्ष ठेवायचं की आजपासून आपण ठरवलंय की हा देह मी नाही आणि देह माझा नाही असं ठरवलंय, आणि ह्याच्यावर आता आपल्याला आरूढ राहायचंय. मला माहितीये बरं का कोण कोण आरूढ आहे, म्हणून काय करा, अजून मधून इंजेक्शन देत जा, हा डोस देत जा. सगळ्या निरीक्षण आहे. रंजनाताई, हम्म. रामकृष्णारी, अधून मधून इंजेक्शन देत जा, डोस. हा, नक्की 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 अवश्य. कारण इंजेक्शन देईन, सलाईन देईन, वाटलंच तर औषध पाजवीन, सगळं करते. फक्त तुम्ही काय करा, राहा फक्त व्यवस्थित. काय करा, श्रवण आरोपी जे अमृत आहे ते ग्रहण करण्याकरता तुम्ही तत्परायण राहा. मग काय सांगत मोठे आहे, मोठे भांडे घेऊन बसलो ताई अमृत घ्यायसाठी. चालेल चालेल. घनादडानो ब्रह्मथयो जीवने, एटले देह माने पोते आपणे. मी मानलं देहाला, मी मानल्यामुळं हे भ्रम काय झालेला आहे, जीवाच्या पाठीमाग लागलेला आहे. ते सारू फरे 84, काय झालं मग? ह्या देहाला मी म्हणल्यामुळं, ह्या भ्रमात अडकल्यामुळं कशाची बारी येईल आमच्यावर? 84 लक्ष योनी फिरण्याची. ते सारू फरे 84 लक्ष योनीने, एक नाही दोन नाही, 84 लक्ष योन्या फिराव्या लागायल्यात. कशामुळं फिराव्या लागायल्यात? फक्त देहाला मी म्हणल्यामुळं. म्हणून न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल तुम्हाला. केव्हा कळन? जेव्हा तुम्ही सुरुवात करता मी देह नाही. तुकोबाराय म्हणतात, जेव्हा तुम्ही सुरुवात करता देह मी नाही, तेव्हा मी जो बोलायलो ना त्याच्यावर तुमचा भरोसा येईल. आणि तुम्ही जर देहाला मी म्हणत म्हणत जर तुम्ही सगळं कार्य करता तर तुम्हाला गुण येणार नाही. जेव्हा आपण सकाळी उठतो, तेव्हा आपण सकाळी उठल्या उठल्या काय करतो? बहिर दिशेला जातो ना, ऐक नाही का? बरं, अगोदर त्यालाच त्यागावं लागते. त्याला त्यागलं तर बाकीचं काम व्यवस्थित होणार आहे. तसंच आहे, अगोदर काय करावं लागतंय? जे अशुभ गोष्टी आहेत त्याचा त्याग करावा लागतोय. जर आपल्याला खरंच अमरत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्या मरक्या वस्तू आहेत, ज्या मरक्या वस्तू आपण अंतःकरणामध्ये साचवलेल्या आहेत, त्याचा त्याग करावा लागेल. जोपर्यंत आपण त्याचा त्याग करणार नाही तोपर्यंत अमरत्व आपल्याला कदापि प्राप्त होणार नाही. कोणत्या आहेत मग त्या ज्या गोष्टी आपण स्वीकारल्या? जे काम आहे, जे क्रोध आहे, जे लोभ आहे, जे मद आहे, जे मत्सर आहे, त्याचा त्याग करावा लागेल. कारण जोपर्यंत आपण विषयाचा त्याग करणार नाहीत तोपर्यंत अमृत आपण कधीही सेवन करू शकणार नाही. तुम्ही म्हणता जाऊ द्या ना, एखादा विषयाचं एकच विषय आम्ही ग्रहण करतो, म्हणजे विषयाचा एकच बुंद आम्ही काय करतो? 5 विषयाचे बुंद आहेत, त्यातलं एक जर आम्ही ग्रहण केला तर काय व्हायला लागले बरं? सगळ्यात अमृताचा कुंड आहे, तो तर अमृताचा कुंड आम्ही प्यायला लागलो. एकच विषयाचा थेंब घेतला तर काय बिघडलं? 1-2 चमचे घेतले तर ऐक नाही, अरे अरे म्हणले 1-2 जरी चमचे घेतले तर जास्त प्रवाह त्या विषयाचाच होणार आहे. म्हणून काय करायचे? सावधगिरी. बघा ना तुम्ही, 2 चमचे जरी विष घेतलं तर त्याची बाधा होती का? होत नाही, झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याचा स्वीकार करायचा नाही. म्हणून त्या काम क्रोध लोभ मस्त आसक्ती सगळी माया ही काय करायची? सोडण्याचा. हळू एकदम तर सुटत नसते, कारण अनादिकालाचे संस्कार अंतःकरणामध्ये काय झाले? रुजलेत नाही. आता म्हणल्याप्रमाणे थरावर थर ह्या संस्काराचे आहेत, आणि ते संस्कार जळून भस्मसात करायचे. संचित जळून म्हणतो, संचित सांडविलो होते ते जवळी. वित्त गोतपुत माया सर्व काय केली? सोडून दिली म्हणले का घेतली म्हणले? वित्त गोतपुत माया लागली याच वेळी, हाय का नाही? जसं म्हणले संचित सांडविलं, हा लागवळी. संचित काय केलं म्हणले? साडून टाकलं. वित गोत पुत माया सुद्धा सगळी काय केली? सोडली. निष्काम झालो देवा, आलो याची द्वारी, तुझ्या द्वारी, ऐका ना, निष्काम झालो. होते माझ्या कपाळी, होते माझ्या कपाळी. निष्काम झालो देवा, होते माझ्या कपाळी. काय म्हणले? मी निष्काम झालो. सकाम आतापर्यंत मी सकामच होतो. प्रत्येक वेळेस मंदिरात जाऊ द्या, एखाद्या वेळेस सद्गुरू भेटू द्या, दर्शन घेऊ द्या, तरी काही ना काही इच्छा असतेच.
त्याचं भिकारपणच सुटत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणले जाऊ द्या, आम्ही आता सोडलं, सगळं सोडलं, वीत सोडलं, गोत सोडलं, पूत सोडलं, सगळं सगळं सोडलं आणि आता निष्काम झालो. कारण कपाळावर जे होतं ना, निष्काम झालो देवा, ऐका नाही, सगळं आता आम्ही काय केलं, सोडून दिलेलं आहे. आणि आता आम्ही काय करत आहोत, फक्त त्या भगवंताला आठवायला लागलोत, भगवंताशी समरस झालेलो आहोत. त्याच्याशिवाय आम्हाला दुसरा विषयच राहिलेला नाही. म्हणून मग का बरं एक तरी विषय का ग्रहण करायचा, म्हणून त्या विषयाचा विसर पाडायचा सांगितलेला आहे. ज्या दिवशी विषयाचा विसर पडन त्या दिवशी हे एक एक अमृताचा थेंब तुमच्या अंतकरणामध्ये रुजल्या गेल्याशिवाय राहणार नाही. त्याग करी करी साधू संग, जे म्हणू ते अभंग पोते आहेत की तुम्ही काय करा, तर विषयाचा त्याग केल्याशिवाय, महाराज म्हणले विषयी विसर पडिला निश्चयच, अंगी ब्रह्मरस ठसावाला, तोपर्यंत ब्रह्मरस काय होणार नाही, अंगामध्ये ठसणार नाही. मग ते सारू परी 84 लक्ष योनीने काय व्हायला लागलंय, ह्या भ्रमामध्ये अडकल्यामुळं, भ्रम कशाचा, देह माझ्याचा, मी देह म्हणल्यामुळं हा भ्रम, आणि त्या भ्रमामुळं काय झालंय, तर 84 लक्ष एवढी फिरावं लागायला. एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फेरा सुद्धा फेरावं लागत असतंय. एवढी भयानक काय आहेत ह्या येवण्या, जी दिसन ती येवणी, तुमच्या डोळ्यानं जे दिसायले त्या येवण्या आहेत, लक्षात राहू द्या. वृक्षाची येवणी, पाषाणाची येवणी, जे कीटक आहेत, कुर्मे आहेत, जे दिसायले ते पशु आहेत, पक्षी आहेत. उद्याच्याला जर तुम्ही, आज जर तुम्ही भ्रम जो आहे तो निवृत्त केला नाही, तुम्ही स्वतःच्या स्वरूपाची ओळख जर करून घेतली नाही, तर त्या मनाला म्हणायचं, हे मना, ते समोर दिसायले का, ते तुला उद्या बघायचे बरं का, तुला आता त्याला सावध करायचे, त्या मनाला ते दिसायले ना, त्याला वाटायले त्यालाच नाही, उद्या तुला पण आहे. एकदा काय झालं होतं माहिती का, एक हे होते बघा भगवान बाबा, आणि भगवान बाबाच्या इथं एक सेवेकरी होता, आणि सेवेकरी होता तर मग तो काय करायचा, तर त्याला काही घरी जायला भेटायचं नाही कुणाला, त्या सेवेकरीला. मग त्याच्या घरचेच लोक त्याला काय करायची, भेटायला यायची. कुणाला, त्या सेवेकरीला बरं का. बरं मग ते आलं ना, त्याला बोलायचं ना फक्त, तर ते काय करायचं बघा, तो सेवेकरी त्याला जे 2 किलो 4 किलो 5 किलो जे धान्य आहे ना, ते काय करायचा, त्या ह्याच्यामधलं आपल्या घरी पाठवायचा. तिथं राहायचा कुठं बघा, भगवान संत महात्म्याच्या सानिध्यात राहून त्याची क्रिया काय चालली, जे धान्य आहे ना जरासं, ते काय करायचं, घरी पार्सल करायचा. मग असं करता करता आता सेवा करत होता, तिथं संतांच्या सानिध्यात राहत होता, सगळं करून पण वृत्ती कशी होती बघा. आणि त्याचा परिणाम काय झाला, त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या जन्मामध्ये त्याला, कारण मरून गेलं, ते म्हातारं माणूस होतं ना, मरून गेलं, आणि पुढचा जन्म त्याला आला बैलाचा आला. आणि मग आता तो शेतकरी काय करू लागला, त्या बैलाला म्हणजे पेरायला हे करू लागला, उठवू लागला. ते बसला होता बैल, त्याला मारायलाय, त्याला हाणायलाय, त्याला काही टोचवायलाय पारण्यानं, तरी ते उठता उठना ना. काय करावं म्हणे बाबा, अख्खं शेत पेरायचं राहिलंय आणि हे काही बैल काय होईना झालाय, उठसलं झालाय, करावं तर काय करावं. मग तिथून भगवान बाबा जाऊ लागले, ते कपाळाला हात लावून बसलेला आहे. भगवान बाबा आले आणि म्हणले काय झालं, तर ते सांगू लागला. काय करावं म्हणे महाराज, हो का, एवढं शेती पेरायची राहिली, आणि हे बैल बसलाय नाही, सकाळपासून उठायचा प्रयत्न करायला तरी उठ नाही म्हणले, काय करू, असं आहे का म्हणले, ठीक आहे थांब म्हणले, मी उठवतो म्हणे. भगवान बाबाने काय केलं, त्याच्या कानात एक गोष्ट सांगितल्याबरोबर तटकने उठला ना तो बैल, उठला आणि चरायला लागला. त्या मनुष्यानं, त्या शेतकऱ्यानं विचार केला, मी ह्याला इतक्या वेळ विनवू लागलो, मारू लागलो, पारण्यानं टोचू लागलो, जे नाही ते प्रयत्न केले, तरी पण हा बैल काय झाला नाही, उठला नाही. आणि महाराजांनी फक्त काय सांगितलं काय माहिती, म्हणजे त्याच्या कानामध्ये टटकन उठून उभा टाकला. कस काय सांगितलं असं ना, आता एकदम तर महाराजांना विचारायची काय नाही, हिंमत नाही. म्हणून त्यानं काय केलं, त्या महाराजांच्या जी सेवेकरी असते ना, त्यांना विचारलं, अहो महाराजांना काय सांगितलं हो ह्या बैलाच्या कानामध्ये, काय म्हणलं. तेव्हा त्या सेवेकऱ्यानं महाराजांना विचारून त्याला सांगितलं, तर एवढं सांगितलं होतं म्हणे त्याच्या कानात, की बाबा गेल्या जन्मी तरी तू काय केलं नाहीस, इमानदारीनं वागलं नाहीस, हा परिणाम भोगावा लागला. आता तरी तू काय कर, इमानदारीनं वागणं, म्हणजे पुढे तरी काय होईल, सद्गती भेटन. म्हणजे असं काय केलं वर्म सांगितलं, तेव्हा ते तटकनी उठलं. म्हणून इमानदारी महत्वाची, असं म्हणून महाराज इथं म्हणतात
आता तुला सुद्धा काय करायचं आहे, कारण तू मोक्षरूपी दरवाजामध्ये उभा टाकलेला आहेस. म्हणून जे आहे त्यालाच मी म्हण, दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हणू नको. आणि हित करायचंय तर कोणतं हित करायचंय, आपुलिया हिता जो असे जागता, जे हित कोणचा हित ते करावे. दैवाची चिंतन करून या मन शुद्ध भावे. शुद्ध भाव करून फक्त त्या दैवाचं, त्या भगवंताचं चिंतन करा. त्याच्यामध्ये तुमचं हित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला ह्या 84 लक्ष योनी भोगायचं सुद्धा काम पडणार नाही. कारण का बरं, कारण एकदा चिंतनामध्ये डुबून राहिल्याच्या नंतर, कारण देह मी नाही, देह माझा नाही, देह पंचमहाभूताचा आहे आणि मी तर ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मीचा महाराज रात्रंदिवस सुरू असल्याच्या नंतर तद्रुपतेला आपण केव्हा प्राप्त हो, याचा पत्ता सुद्धा काय होणार नाही, लागणार नाही. आणि मग कुठले आले 84 लक्ष योनी, कुठलं आलं जन्म मरण, सगळं काय झालं म्हणले, ललाट पत्रिका जी होती तीच काय होती म्हणले, सगळी फाटून जाती. पण केव्हा, आत्मस्वरूपाचं दर्शन झाल्याच्या नंतर. आणि ते दर्शन आत्ताच आहे हो, लगेच आहे. आता तुम्ही मला, मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा झालं म्हणले तुम्हाला दर्शन, पण तुम्ही काय करता, महाराज म्हणले त्याच्यावर आरूढ राहत नाहीत. लगेच तुम्ही आता म्हणता पापण बदललं की लगेच तुम्ही देहाला मी म्हणता. म्हणून गुण येत नाही. आणि गुण यायचा असेल तुम्ही सरळ त्या वृत्तीमध्ये राहा, तुम्हाला गुण आल्याशिवाय राहणार नाही. आपलं कसं आहे बघा ना, आपण बघायला ते आणि करायला ते, ऐकायला जे आहे, जे सांगितलं त्याच्यावरच आरूढ राहिलं तर आपल्याला गुण येणार आहे. आपले डोळे सुद्धा बघा ना, आहे ब्लॅक अँड व्हाईट, डोळे कसे ब्लॅक अँड व्हाईट, बघायला काय कलरफुल जग, जगत कसं आहे, कलरफुल आहे. आणि ते बघायला कोण, आपले डोळे. तसंच आपल्याला सवय लागली ना, मग आहे आपण कोण, परमात्मा. पण आपण बघायला काय, एक आहे एक करायला, आहे एक ते बघा तू, ते नाही बघायला, ते दुसरेच बघायला लागले. म्हणून गुण लवकर येत थोडा नाही. आवाज म्हणून हे व्हायला कट झाल्यासारखा कटायला का होत आहे, असं क्लिअर येणं झालं. आता आलं तसं आधी आलं. कटायतला थांबा थांबा मी मला वाटलं मलाच यायला काय की आवाज कमी. नाही, आत्ताच थोडासा हे झाला, आधी छान येऊ लागला. मला रेंजचा प्रॉब्लेम यायला. हा, येतो का आवाज आता? हा, यायला ताई, चांगला यायला आता. यायलाय ना. क्लिअर झालं आता. हा, तर घना दडानो ब्रह्मतयो जीवने, एटले देह माने पोते आपने, ते सारू फरे 84 लक्ष योनीने, फरी पामे जन्म मरणने. म्हणून मग काय करावं लागन, देहाला मी म्हणलं की 84 लक्ष योनीमध्ये सारखं डुबावं लागन आणि सारखं जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागन. एक देह झाला की दुसरा देह, तिसरा देह, असं सारखं ह्याच्या पाठीमागं काय होणार आहे, रहाडगाडग्यासारखं जन्म आणि मरण लागणार आहे. म्हणून काय करायचं, तर आता ह्या भ्रमातून बाहेर निघायचं. आणि भ्रमातून बाहेर निघायचं कसं, कारण विपरीत बुद्धी झाली जीवाची. आणि त्याच्याविषयीच आता सद्गुरु महाराज पुढे काय करणार आहेत, दृष्टांत देऊन सांगणार आहेत. तर टीका सांगितली, जीव म्हटल्याने तो जो जीव आहे, जीव म्हटल्याने जो अविद्या उपाधिक प्रत्येक आत्मा. आता आहे कोण, आत्माचे, पण त्या आत्म्याला काय झालेली आहे, अविद्येची उपाधी लागलेली आहे. आणि ज्याला अविद्येची उपाधी लागली त्याला काय म्हणायचं, जीव, आहे का नाही. जीव म्हटल्याने कोण, ज्याला अविद्येची उपाधी, प्रत्येक आत्मा, आतमध्ये आत्माचे प्रत्येकाच्या, पण त्या आत्म्याला उपाधी अविद्येची लागली आणि अविद्येची उपाधी लागल्यामुळे त्याला नाव काय आलं, जीव. त्या आत्म्याला अविद्येची उपाधी लागली म्हणून नाव काय आलं, जीव, आहे का नाही. आणि त्याला मग आता तो आहे कोण, विचार जर केला तर प्रत्येक आत्मा प्रत्येकाच्या आतमध्ये आहे, म्हणून त्याला प्रत्येक आत्मा. बर का, सगळ्यांच्या हृदय देशी ती वस्तू स्फुरे अहर्निशी, ती वस्तू गामी. सगळ्यांच्या आतमध्ये निरंतर जी स्फुरणारी वस्तू आहे तीच वस्तू मी आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग तीच आहे प्रत्येक आत्मा. आणि तिला पण इथं काय झालंय,
उपाधी लागली. कशाची? अविद्येची. आणि म्हणून काय झालं? नाव जीव आलं. जीव का झाला? का नाव जीव आलं? ऐका नाही, एक प्रश्न तुम्हाला केला. हा, जीव नाव का आलं बरं मोहिते ताई? जीव नाव का आलं? जीव नाव सांगू का ताई? थांबा ना, मला माहिती ना तुम्हाला येतंय. मला माहिती तुम्हाला सगळ्यांना येतंय. ज्याला येत नाही त्यालाच मी विचारत असते ना. बरं. हा, त्याच्यामुळेच विचारत असते मी. कारण का? सगळ्यांचं लक्ष राहावं, सगळ्यांना काय करावं. कारण एकाला नाही ना, सगळ्याला जायचं ना तिथपर्यंत आपल्याला, म्हणून विचारत असते. बरं, चला. जीव जो आहे तो का झाला? आहे तर आत्माच आहे, आहे का नाही? पण जीव का झाला? हा काय आहे प्रश्न. बोला बरं कल्पना ताई. त्याला अविद्या उपाधी लागल्यामुळं. हा, अगदी बरोबर. बरं झाला, त्याला अविद्येची उपाधी लागली. प्रत्येक आत्मा जो जीव आहे त्याला उपाधी कुणाची? अविद्येची लागली. आणि त्याच्या नाव काय आलं? जीव. मग आता तुम्ही जीव आहात का तुम्ही शिव आहात बरं? विचारलं तुम्हाला आता समजा संगीता ताई, तुम्ही जीव आहात का शिव? तुम्ही काय उत्तर देणार? शिवच देणार. शिवच दे. छान आहे का नाही? आपण ताई, आहोतच कोण? संतांच्या शिवच. संगतीमध्ये राहिल्यामुळे एवढा परिणाम होते बघा. संगीता ताई तुमच्या सोबत हा होत्या पायी वारीला, ते लगेच एवढा त्याच्यावर परिवर्तन होते बघा ताई. जय गुरुदेव. हा, आता बघा, प्रत्येक आत्मा, प्रत्येक जण आत्माच आहे का नाही? पण आपण काय केलं? अविद्या रूपी जी उपाधी आहे तिला धरल्यामुळं आपण स्वतःला जीव समजायलो. बरं, जीव तरी जीवापर्यंत तरी कुठे? आपण अजून खाली उतरलो, मनुष्यापर्यंत आलो. स्वतःला मनुष्य समजायलो. बरं, मनुष्य नाही, परत अजून त्याच्यात विभागणी स्त्री आहे, पुरुष आहे, मनुष्य आहे, बाई आहे का नाही? बरं, त्याच्याही पुढे अमुक जातीचा अभिमान, पुन्हा वर्णाचा अभिमान. म्हणजे इतक्या खाली खाली आपण काय झालो? गेलेलो आहोत. म्हणून आता काय करायचं आहे? सगळं सोडायचं. आतापर्यंत जी आपली लिस्ट होती ना, मागचे बॅकग्राऊंड, सगळं छाटायचंय. जातीला, पंथाला, वर्णाला, रंगाला, रूपाला, नामाला, अजून काय जीवापर्यंत यायचं. सगळं हे जे धर्म होत त्या जीवापर्यंत यायचं. जीव सुद्धा सोडायचा. जी उपाधी आहे ती सोडायची. आणि काय आता मी? तर मी केवळ आत्मा आहे. मी केवळ ब्रह्म आहे. मी तो स्वयं परब्रह्म. मी तो स्वयं आत्माराम. मी तो असे निरुपाधी. माझं नाही आदी व्याधी. ह्या स्थितीला आल्याच्या नंतर, इथं आपण राहिल्याच्या नंतर, इथं रमल्याच्या नंतर, आणि इथंच रमायचे तरच काय आहे? मोक्ष. अन्यथा नाही बरं का. हे सगळं कशासाठी सांगायचं? इथं रमण्यासाठी, इथं येण्यासाठी. मेन मुद्दा हे आहे. हे आपलं काय आहे? तर लक्ष आहे. म्हणून महाराज म्हणतात, जीव म्हटल्याने जो अविद्या उपाधी प्रत्येक आत्मा. मग त्याला काय झाले? त्या जीवाला काय झाले? पुष्कळ दिवसाचा भ्रम. एका दिवसाचा नाही, पुष्कळ दिवसाचा, पुष्कळ जन्माचा भ्रम झालाय. काय भ्रम झालाय? म्हणजे अनादिकालापासून भूल पडली. कुणाला पडली भूल? ह्या जीवाला. पुष्कळ दिवसापासून भ्रम झालाय, भूल पडलेले आहे. आणि म्हणून हा जीव त्या भ्रमामुळं, ऐका नाही, त्या भुलीमुळं काय व्हायला लागलेलं आहे? त्या जीवाने काय केलेलं आहे? तिच्या योगानं, त्याने, जीवात्म्याने आपला स्वतःचा देह तोच आपण असे मानलेले आहे. काय सांगितलं? की ह्या जीवाला अनादिकालापासून भ्रम झालाय, भूल पडलेली आहे. आणि म्हणून स्वतःच्या जीवाने काय केलेलं आहे? जीवात्म्याने स्वतःचा जो देह आहे पंचमहाभूताचा, त्यालाच मी म्हणून काय केलेलं आहे? बसलेला आहे. त्याला मी म्हणून मानलेलं आहे. एवढं प्रेम कशावर चाललंय आता? त्या देहावर. कुणाचा देह? तुझा आहे का? नाही. कुणाचा आहे? पंचमहाभूताचा. आणि त्या पंचमहाभूताच्या देहावर एवढं प्रेम. पण वाटच न झालंय, हेच कळना झालंय की हा पंचमहाभूताचा देह आहे, ह्याच्यावर प्रेम करायचं नाही. हे एक साधन आहे. हे साधन आपण कशासाठी आणलंय? परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी आणलंय, ऐक नाही. हे विसरून चाललंय. लय विसरभोळ आहे हे. कसं आहे म्हणले? विसरभोळ. लगेच विसरते.
आणि म्हणून आता साधू संतांना काय करावं लागते, सारखं सारखं त्याच्या कानामध्ये सांगावं लागते, बाबा तू विसरू नकोस रे, तू काय कर, आठवणीत ठेव, तू नाही का हा देह म्हणजे तू नाहीस, तू परमात्मा आहेस, हे आठवणीत ठेव, असं साधू संतांना सारखं सांगावं लागतंय. म्हणून स्वतःचा देह तोच आपण असे त्यानं मानलेलं आहे. पुन्हा ह्या जीवात्म्यानं वास्तविक तो स्वतः सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे. त्याचं वास्तव स्वरूप काय सांगितलेलं आहे, सच्चित आनंद स्वरूप ब्रह्माचं. मग मी कोण आहे, सत आहे, मी चित आहे आणि मी आनंद स्वरूप असा ब्रह्म. म्हणून तर तुकोबराय म्हणले ना, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. काय करायचे तुम्हाला, एकच साधन आहे आयुष्याच्या शेवटपर्यंत मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे. ह्याच्यासाठीच काय करायची, मर मर मर. जशी ती बेंडकोळी होत्या, 2 बेंडकोळ्या, तुम्हाला मी उदाहरण नेहमी देते का नाही, पडल्या म्हणले दुधाच्या भांड्यामध्ये. आता पडल्या त्यातली एक जण अशीच मट्ट होती, आळशी बी होती. तिनं ठरवूनच टाकलं, म्हणाल नाही जाऊ द्या बाई म्हणे, किती बी चक्रा मारल्या, उग इंद्रियाला त्रास व्हायला लागलाय, लय त्रास व्हायला लागलाय, जाऊ दे म्हणे, इरी बी मरणार आणि तेरी बी मरणार, द्या म्हणे आता पाय सोडून. तिनं दिले पाय सोडून आणि मेली. दुसरी म्हणली, हे बघ बाई, काही हो, शेवटच्या श्वासापर्यंत काही का होईना, हाताचे तुकडे का पडेना म्हणले माझ्या इंद्रियाचे, तरी पण मी काय करणारे, प्रयत्न करणार म्हणजे करणार. हे दुधामध्ये फिरू लागली, फिरून काय झालं तर म्हणले त्या लोण्याचा गोळा तयार झाला. त्याच्यावर उडी मारली, टुनकून बाहेर तिनं उडी मारली, कारण का प्रयत्न केला. तसं महाराज म्हणले, शेवटच्या श्वासापर्यंत काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. कोणचा प्रयत्न करायचा आहे, की मी कोण आहे, सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे आणि तेच मला प्राप्त करून घ्यायचं आहे. देह म्हणजे मी नाही, हाच भाव मला तयार करायचा आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, वास्तविक तो सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, देहरूप नाही. असं असूनही देहच आपण. बरोबर आहे, हेच गोष्ट कशी आहे, 100% अगदी बरोबर आहे. काळ्या दगडावरची रेष आहे कोणती, की मी कोण आहे, सच्चिदानंद. कमी देह, का देहाधिक संबंधी, कमी स्त्री आहे. आज नागपंचमी आहे, आज मला नागोबाला जायचंय, असं आहे का तुझं वास्तव स्वरूप? आहेस का तू बाई? मग तू सगळे धर्म घेतलेस का लावून? बघा, विचार करा, पंचमीचा काय अर्थ सांगायचाय तुम्हाला? आहे का पंचमी तुला? पंचमी तरी आहे का? पण किती अडकलंय, नाही त्याचं काय काय करायले, जाणून घ्यायचा प्रयत्न करायले. महाराज म्हणले, हे सगळ्या कल्पना आहेत रे. अरे देहच एक कल्पना आहे, जगतच एक कल्पना आहे, आणि तू त्या कल्पनामध्ये अडकायला. म्हणून तू कल्पना सोड, काय करतो जाणून घेऊन नासक्याचं. म्हणून जे जाणून घ्यायचे ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर, नाही त्याच्या नादी लागू नको. तर्क करू नकोस बिनकामी, तर्क करून हाताला काहीच लागणार नाही. म्हणून सोडा, महाराज तुकोबाराय म्हणले ना, सोडा या तार्किकाचा संघ. तार्किकाचा संघ अजिबात करू नका, सोडून द्या म्हणले. अनेक प्रकारचे हे तार्किक एक तर स्वतःच डोकं पिकवतात आणि दुसऱ्याचंही डोकं पिकवतात. म्हणून त्यांना न बोललेलं बरं. म्हणून काय करायचं नाही, ते तर्क करायचं नाही, वितर्क करायचं नाही, आणि लक्ष फक्त लक्षाच्या ठिकाणी ठेवण्याचा काय करायचा प्रयत्न, कुण, साधकानं, मुमुक्षुनं. म्हणून देहरूपी महाराज म्हणतात काय, की वास्तविक तो स्वतः सच्चिदानंद रूप आहेस तू, देहरूप नाहीस. असे असूनही देहच आपण, मनुष्यच आपण, ब्राह्मणच आपण. काय काय म्हणायले आता बघा, तू कोण आहे, सच्चिदानंद स्वरूप परमात्मा. तरी पण तू काय म्हणायला स्वतःला, मनुष्य मी कोण आहे, ब्राह्मण आहे. पुन्हा अजून जातीचा, वर्णाचा, आश्रमाचा काय घेतला, अभिमान. मी क्षत्रिय आहे इत्यादी जो तो मानतो आहे, तो कशामुळे मानायला लागलेला आहे? आता जे म्हणायले ना, मी बाई आहे, मी स्त्री आहे, मी 2 लेकराची आई आहे, हे माझे पती आहेत, हे माझे आई वडील आहेत, हे माझं घर आहे, हे माझं दार आहे, ही माझी गाडी आहे, हे आमचं वगैरे वगैरे आहे. सगळं सगळं जे अहंकार घेतलाय, ह्याला कारण काय ठरायला लागलेलं आहे? ह्याला कारण काय ठरायला लागलेलं आहे? मंगलताई गालेवार, सगळ्याला कारण काय ठरायला लागले? तो काय होतो, भांग पिला होता, त्याच्यामुळे ते ब्राह्मण पण विसरून गेला. किती सांगूच नका, होता तो ब्राह्मण. मी काय करायला लागले ते विचारलंच नाही, कारण अजून दृष्टांतच झाला नाही. बरं बरं, काय प्रश्न विचारला तुम्ही? आतापर्यंत जाऊ द्या, तुमचं लक्ष नव्हतं, सिद्ध झालेलं आहे. कुंदाताई बोला.
अनादी कालापासून भूल पडलेली आहे म्हणून ते मी जीव आत्माच आहे असं म्हणतय. बरं ठीक आहे. रामकृष्ण हरी. शालिनी ताई बोला. शालिनी ताई. सांगू का महाराज मी? एकच काय मिनिट सांगू थांबा ना. का? ज्याला विचारलंय त्यांना उत्तर द्या. बोला आता त्या काही बोलत. हा बोलायल्यात. ताई बोला. माझं लक्ष नव्हतं ताई. ठीक आहे बर बोला. ताई बोला माने ताई. हा कोण होत्या महाराज बोलायला? ब्रह्ममुळे झाले ना आपल्याला हे. बरं ठीक आहे ठीक आहे. सांगू का ताई? निर्मला ताई बोला. बरं मला ताई बोला. अविद्येची उपाधी लागली म्हणून आत्म्याला, त्याच्यामुळे आपण हे असं म्हणतो सगळं. जय बरं गुरुदेव. ठीक आहे. संगीता ताई उबाळी बोला. केवळ ब्रह्मामुळे राहतो. बरं ठीक आहे. अंजली ताई बोला. मी सांगू ताई? मी सांगू? अंजली ताई बोला. हा गडन ताई बोला. हा ताई भ्रमामुळे त्याला तर्क करतो त्यानं. ठीक आहे बोला गडन ताई. पुष्पाताई बोला. स्वस्वरूपाच्या तर अज्ञानामुळे. आपण काय म्हणतो बाबा, हे माझं घर आहे, हे माझं दार आहे, हे माझं गाडी आहे, हे माझं घर आहे, हे माझी संगती आहे, सोबती आहेत, हे असं म्हणू कसं व्हायला त्याच्यामध्ये वाया चाललं म्हणून. हेच म्हणू लागले तुम्ही आता. कशामुळे चाललंय हे सगळं? चुकलं? कशामुळे म्हणायचं हे? स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळं आणि त्याला भ्रम होते की ठीक आहे बर. शिलाताई. स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहे, पण तो देहरूप नाही. असं असूनही देहाचा आपणच आहे असा म्हणतो तो. मनुष्य आपण, ब्राह्मण आपण, क्षत्रिय आपणच. हा कशामुळे मानतो? कारण ते भ्रमामुळेच तो मानू लागला. जय गुरुदेव ताई. ठीक आहे. विमलताई. जय गुरुदेव ताई. ते हा म्हणजे त्याला भांग पेली होती ना, त्या नशेची भ्रांती झाल्यामुळे तो मी आपणच शूद्र आहे असा म्हणून लागला ताई. द्रष्टांतच झाला नाही तर भांग कधी पिली? अजून द्रष्टांतच झालं नाही. बोला शिलाताई. सीमाताई बोला. बोलले ताई. हा सीमाताई. पुष्कळ दिवसाचा भ्रम झाल्यामुळं तो देह मी ब्राह्मण मी असं म्हणतो. भ्रमामुळे पुष्कळ दिवसाचा. ताई मी सांगू का आता? संगीताताई बोला. ताई मी सांगू का? संगीताताई. हा अनेक दिवसाच्या भ्रमामुळे ताई त्याला मी हा जीव आहे. बरोबर आहे. उषाताई. संजीवनी ताई. हा बोलायले ताई. रामकृष्ण हरी. तो सच्चिदानंद रूप पण अनादिकालाचा भ्रम झाल्यामुळे त्यानं क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असं म्हणू लागला होता. ठीक आहे. अनिता ताई. मी सांगते ना ताई. स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे. ठीक आहे. पालसकर ताई. स्वरूपाचं त्याला हे झालं ताई, अज्ञान झालं. जीवाला प्रत्येकाला काय झालं, प्रत्येक जीवाला म्हणजे उपाधी लागली याची अविद्येची. त्याच्यामुळे तो सच्चिदानंद रूप स्वरूप विसरून बसला आणि देहाला मी करायला लागला. ठीक आहे. कदम ताई. जय गुरुदेव ताई. अनादी काळापासून त्याला भ्रम पडलेला आहे आणि ह्या भ्रमामुळे काय म्हणाले, देहच मी आहे आणि देह मी आहे म्हणून तो काय म्हणायला आहे, मी मनुष्य आहे, ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे असं तो म्हणायला. तर फक्त भ्रमामुळे, आणि त्या भ्रमाला काय म्हणायले की देहच मी आहे असं म्हणायले त्या भ्रमामुळे. हा ठीक आहे. मंगलताई बच्चेवाड. रामकृष्ण आहे. जीवाला अविद्या उपाधी लागली. प्रत्येक आत्म्याला काय लागले, पुष्कळ दिवसाचा भ्रम आहे. ते अनादी काळापासून भूल पडलेली आपल्याला, भ्रम लागले. देह मीच आहे, सच्चिदानंद ब्रह्मरूप मी नाही असे या देहाला मी म्हणलं, मी ब्राह्मण आहे, मी मनुष्य आहे, मी क्षत्रिय आहे असा त्याला जीवाला केवळ फक्त भ्रमामुळेच झालं. निर्मले ताई.
शकुंतला ताई. स्वस्वरूपाचा विस्तार पाडल्यामुळं. हा ठीक आहे बरोबर आहे. मी महानंदा सांगू ताई. का काय? ज्ञान ओम असल्यामुळे. नमः शिवाय आहे. देहाला हा मी मानल्यामुळे. हा ठीक आहे. सच्चिदानंद आत्मा असताना सुद्धा देशाला मी मानल्यामुळे. बरं. सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे, तो देहाला मी मानायला लागला, म्हणून त्याला ब्राह्मणे क्षत्रिय भासू लागले. विभूती ताई. ठीक आहे. झुंबर ताई बोला. नमस्कार ताई. भ्रम आहे आणि स्वतः कोणही सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, पण ते अनादी काळाच्या भ्रमामुळे याला असं वाटतं. आणि जीव मी असल्यामुळे देहाचे धर्म आहेत ना, मनुष्य, ब्राह्मण, क्षत्रिय, म्हणून हाच मोठा भ्रम झालाय. आणि या भ्रमामुळे तो काय म्हणतो, मी मनुष्यच आहे, मी ब्राह्मणच आहे, मी क्षत्रियच आहे, किंवा मी बायकोच आहे, मी नवराच आहे, असंही म्हणायला लागले. म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं की भ्रम कशाला म्हणायचं, कशामुळं भ्रम झाला आणि त्या भ्रमामुळं आपण काय काय बडबडायला लागलो, हे सगळ्यांच्या काय झालेलं आहे आता लक्षामध्ये आलेलं आहे. तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय झालेली आहे, ह्या जीवाची त्या भ्रमामुळे विपरीत बुद्धी झाली. कारण बुद्धी कशी, बुद्धीचं तर वैभव सांगितलंय ज्ञानेश्वर महाराजांनी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकेश्वराचे सकळ सिद्धी. पण त्या बुद्धीला काय करावं लागेल तुला, त्या बुद्धीला जे आहे ना, जी विपरीत झालेली आहे बुद्धी, त्या बुद्धीमध्ये जे नाही ते आपण भरून घेतलेलं आहे ना, म्हणून त्या बुद्धीला उलटच ज्ञान झालं. म्हणून आता काय करायचं आहे, ती विपरीत भावना काढायची आहे. ती विपरीत बुद्धी जी आहे तिला काय करायचं आहे, विपरीत न होता तिला काय करायचं आहे, आता अगदी म्हणले उत्कृष्ट बनवायचं आहे. मग आता त्याच्याकरता त्या विपरीत बुद्धीविषयी काय केलाय, आता दृष्टांत दिलाय, कशी विपरीत बुद्धी झाली ह्या जीवाची आणि त्या भ्रमामध्ये हा जीव कसा अडकलाय. आणि जोपर्यंत विपरीत बुद्धी काय होणार नाही, निवृत्त होणार नाही, तोपर्यंत साक्षात्कार जीवाला होणार नाही. ह्याविषयी आता काय केलंय, समोर दृष्टांत आहे आणि तो दृष्टांत काय करायचंय आपल्याला पाहायचा आहे. म्हणून आता आज आपण काय करून घेतलं, भ्रम करून घेतला आहे का नाही, की ह्या जीवाला भ्रम झालाय कसा, हे आपण आज काय केलेलं आहे, कळून घेतला. त्या भ्रमामुळे विपरीत बुद्धी कशी झाली ते उद्याच्याला आपल्याला व्यवस्थित काय करायचे, कळून घ्यायचं आहे. आणि त्याच्याविषयी काय केलं, आता सुंदर प्रकारे दृष्टांत दिलेला आहे आणि तो दृष्टांत मात्र आता उद्या घेणार आहोत. आता काय झालेला आहे, आपला वेळ संपलेला आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु महावीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय गुरुदेव ताई. जय गुरुदेव. जय गुरुदेव ताई. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय हरी. शंभर झाले होते कंप्लीट बरं. सार्वसंख्या 100 होती. हो ना, जे येते त्यांना काय होणार आहे, होणारच आहे लाभ, आहे का नाही. बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. टेलिग्राम पण आहे, कोणाला ऐकायचं तर टेलिग्रामला जा. जय गुरुदेव.